आज आपण अगदी झटपट पद्धतीने कुकरमध्ये अगदी परफेक्ट पंक्तीमध्ये जसा लग्नाच्या पंक्तीमध्ये किंवा आपल्या भंडाऱ्यामध्ये अगदी तसा मसाले भात दाणेदार बनवला जातो, तसाच आज आपण कुकरमध्ये अगदी परफेक्ट कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर त्यासाठी लागणारं संपूर्ण साहित्य सर्वप्रथम पाहून घेऊया. बारीक चिरून घेतले, इथे बटाटे घेतले, साल काढून बारीक चिरून घेतले. अगदी जास्ती मोठेही नाही आणि अगदी जास्ती लहानही नाही, अशा पद्धतीचे आपण काप तयार करून घेतले. लांबसर चिरून घेतलेली तोरली, बारीक चिरून म्हणजे तसंच लांबसर बारीक चिरून घेतले. आपण इथं वांगे घेतले. त्यानंतर बारीक काप करून घेतलेले सुकं खोबरं, 1 ते 2 इंचचा आल्याचा तुकडा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, गरजेनुसार म्हणजे कितपत तिखट आपल्याला मसाले भात हवा आहे त्यानुसार हिरवी मिरचीचा वापर करा. यामध्ये लाल तिखटकाचा म्हणजे लाल चटणीचा अजिबात आपण वापर करत नाही, म्हणून इथे हिरव्याच मिरचीचा आपल्याला वापर हा करायचा आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. आता आपण यामध्ये कोणकुठले मसाले वापरणार आहोत ते आता बघून घेऊया. 1 चमचे जिरे, 1 ते 1.5 चमचे इथे धने पावडर आपण वापरणार आहोत. 2 ते 3 तमालपत्रे, 1 हिरवी विलायची, 2 लवंग आणि 2 ते 3 आपण इथे काळे मिरे. मसाल्यांचं प्रमाण आपल्या आवडीनुसार करून घेऊ शकतो. हळद 1 चमचा छान कलर येण्यासाठी आणि त्यानंतर अगदी थोडासा यामध्ये आपण गोळा मसाला हा टाकणार आहोत. हे संपूर्ण आपलं लागणारं बेसिक आपलं संपूर्ण साहित्य हे आहे. त्यानंतर इथे कुठल्या प्रकाराचा आपण तांदूळ वापरायचा ते देखील आता सविस्तर बघणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकाल, इथे कालीमुछ नावाचा एक तांदूळ येतो, जसा कोलम तांदूळ असतो अगदी तसा हा तांदूळ असतो. अगदी छोटासा असतो आणि बारीक असतो. हा अगदी छान दाणेदार असा फुलतो आणि चवीला देखील अप्रतिम तो लागतो. इथे कुठल्याही प्रकाराचा आपण तांदूळाचा वापर केला तरी काय हरकत नाही. त्यानंतर लगेच यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया. तर इथं आपल्याला हिरवी मिरचीचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. हिरवी मिरची, त्यानंतर लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचे तुकडे हे संपूर्ण घालून आपल्याला काय करायचं आहे, आता याचं छान आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर देखील वापरणार आहोत. पाण्याचा अजिबात वापर न करता याचा छान आपल्याला ठेचा असा तयार करून घ्यायचा आहे. हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूण हे 4 इन्ग्रेडियंटचा आपल्याला ठेचा तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला आता हा छान ठेचा तयार झाला आहे. त्यानंतर मसाले भात बनवण्यासाठी साईडला गॅसवरती कुकर गरम करून घ्या. कढईमध्ये देखील आपण बनवला तरी काही हरकत नाही, अगदी झटपट पद्धतीने कढईमध्ये तरी देखील तयार होतो. पण अचानक पाहुणे आले आणि अगदी झटपट पद्धतीने आपल्याला काही कारणास्तव बनवायचं असेल तर कुकरमध्ये देखील अगदी छान आपला मसाले भात हा तयार होतो. कुकर गरम झाला आहे, त्यानंतर त्यामध्ये 2.5 ते 3 चमचे तेल. मसाले भात म्हटल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेलाचं प्रमाण हा जास्ती वापरलं जातं. आपल्या गरजेनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो. तर तेल तापले, त्यामध्ये सर्वप्रथम जिरे, जे आपण खडे मसाले तमालपत्र घेतले ते छान आपल्याला आता तेलामध्ये परतून घ्यायचे. तेलामध्ये मी काही सेकंदांपर्यंत तेलात छान हे मसाले परतून घेतले. लगेचच आपण वाटण करून घेतलेलं हिरवी मिरचीचं वाटण यामध्ये परतून घ्यायचं. यामध्ये जेवढं हे वाटण आपलं परफेक्ट परतून होईल तेवढी छान चव आपल्या मसाले भातमध्ये येते. म्हणजे जो काही लसणाचा, आल्याचा आणि हिरवी मिरचीचा कच्चापणा असतो तो पूर्णपणे आपल्याला व्यवस्थित घालवायचा आहे. तर छान असं आपलं आता हे वाटण परतून झालं आहे. त्यानंतर जे आपण सुकं खोबऱ्याचे काप घेतले होते ते देखील आपल्याला छान हलकंसं गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. म्हणजे जे आपण हिरवी मिरचीचं वाटण घातलं आहे आणि पुन्हा हे खोबरं हे संपूर्ण छान आता आपलं परतून घ्यायचं आहे. हलकंसं तेल सुटेपर्यंत मी आता संपूर्ण मसाला हा ह्या पद्धतीने परतून घेतला आहे. मसाला आता आपला परतून झाल्यानंतर लगेचच आता ज्या आपण भाज्या घेतल्या आहे त्या आपण यामध्ये टाकून घेऊया. बारीक काप करून घेतलेले इथे वांगे. भाज्यांचं प्रमाण आणि भाज्या कोणकोणत्या घालायच्या ते आपल्या आवडीनुसार आपण टाकून घेऊ शकतो. भाज्या अगदी कमी घातल्या तरी काही हरकत नाही. इथे कांद्याचा अजिबात वापर केला जात नाही. इथे तुम्ही फ्लावर वापरू शकता किंवा हिरवा मटार जर आपल्याकडे वाटाणे असतील ते देखील आपण ह्यामध्ये वापरले तरी काही हरकत नाही. तर ह्या भाज्या देखील आपल्याला काय करायचं, तेलामध्ये छान परतून घ्यायचे. तर हलकेसे मऊ होईपर्यंत आपण आता ह्या भाज्या परतून घेणार आहोत. त्यामुळे काय होतं, भाज्या छान क्रिस्पी होतात आणि भातासोबत ते अजिबात ओव्हरकुक होत नाही. तर थोडंसं मी परतून घेतले. त्यानंतर काय करायचं, जे आपण संपूर्ण मसाले घेतले ते आपण यामध्ये टाकून घेऊया. सर्वप्रथम इथं हळद घेतली, त्यानंतर धने पावडर, गोळा मसाला,
त्यानंतर लगेचच आपण यामध्ये चवीनुसार मीठ, जेवढं आपल्याला संपूर्ण भाताला मिठाचं लागणार आहे ते प्रमाण संपूर्ण आपल्याला यामध्ये आताच वापरून घ्यायचं, जेणेकरून नंतरून अजिबात आपल्याला घालण्याची गरज नाही. मीठ घातल्यानंतर संपूर्ण मसाले हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. मसाल्यांचं देखील आता आपल्याला कच्चापणा हा व्यवस्थित घालवायचा आहे. जेवढे परफेक्ट मसाले परतले जातील तेवढं परफेक्ट आपला मसाले भात हा तयार होतो. तर लगेच मी याला व्यवस्थित मिक्स केले. त्यावरती कुकरचं झाकण ठेवून मंद आचेवरती एक अर्धा मिनिटभर आपल्याला आता याला वाफवून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर मी इथं वाफवून घेतलं आहे. पुन्हा त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर लगेचच मी तांदूळ हा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे. त्यानंतर लगेचच आपल्याला तांदूळ आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे. इथे मी कमीत कमी वजनाला अर्धा किलो तांदूळाचा मसाले भात हा बनवत आहे. तर आपल्याला कितपत बनवायचा आहे त्यानुसार रेशनच्या तांदूळाचा देखील अप्रतिम असा हा भात तयार होतो. म्हणजे मसाले भातसाठी असा कुठला विशेष तांदूळाचा वापर केला जात नाही. कुठल्याही प्रकाराचा आपण तांदूळाचा वापर केला तरी काही हरकत नाही. म्हणून इथे मी आता हा तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. तर आपल्याला तांदूळ हा देखील तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. अगदी छोट्या छोट्या ज्या प्रोसेस आहे, ज्या काही आपल्या भात बनवताना घेण्याची काळजी जर ते आपण घेतलं तर त्यामुळे अगदी छान आपला भात हा तयार होतो. लगेच यामध्ये आपल्याला गरम पाणी हे टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला अंदाज असतो आपल्या तांदूळांना कितपत आपल्याला पाणी लागतं, त्यानुसार आपण यामध्ये गरजेनुसार पाणी हे टाकून घ्यायचं आहे. तर एक तांदूळ बुडेपर्यंत पाणी घालून वरती कमीत कमी अर्धा इंच आपला तांदूळ बुडेपर्यंत यामध्ये पाणी घालून आता याला आपल्याला शिजून घ्यायचं. इथे आपण कुकरमध्ये बनवतो आहे. कुकरमध्ये बनवताना भाताला अगदी थोडं कमी पाण्याचा वापर केला जातो, म्हणजे परफेक्ट तो दाणेदार तो तयार होतो. तर अशा पद्धतीने मी आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतले. त्यानंतर आणखी दुपटीने चव आपल्या भाताची वाढली पाहिजे म्हणून यामध्ये आज सिक्रेट एक पदार्थ तो म्हणजे तूप. 1 ते 1.5 चमचा आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. त्यामुळे आपला भात छान दाणेदार तयार होतो आणि चव देखील अगदी अप्रतिम अशी आपल्या भाताला येते. तर बारीक चिरलेली अगदी थोडीशी यामध्ये मी कोथिंबीर घातली आहे. यामध्ये वरून तुम्ही थोडासा गरम मसाला देखील घातला तरी काही हरकत नाही. आणि आणखी छान चव येण्यासाठी यामध्ये थोडासा आपण लिंबाचा रस देखील वापरणार. पूर्णपणे ऑप्शनल आहे. वरून देखील आपण लिंबूचा रस घातला तरी काही हरकत नाही आणि यामध्ये स्किप केलं तरी काही हरकत नाही. तर आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं आहे. त्यानंतर यावरती झाकण लावून मंद आचेवरती आपल्याला 2 ते 3 शिट्टी आपल्याला करून घ्यायची आहे. तर मंद आचेवरती आता मी यांच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेते. तर 2 ते 3 शिट्टी झाल्यानंतर थोड्या वेळ मी आपला कुकर हा गार करून घेतला आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकाल अप्रतिम असा अगदी परफेक्ट असा पंक्तीतला आपला मसाले भात हा तयार झाला आहे. अगदी दाणेदार, अजिबात गचगच न होता अगदी परफेक्ट असा आपला दाणेदार असा हा भात तयार झाला आहे. मसाले भात बनवताना 2 ते 3 आपण टिप्स म्हणजे काळजी घेतली तर त्यामुळे आपला जो काही भात असतो तो अगदी परफेक्ट तयार होतो. मसाले व्यवस्थित भाजले गेले पाहिजे आणि त्यानंतर भातात ज्यावेळेस आपण पाणी घालतो ते अगदी परफेक्ट घातलं गेलं पाहिजे. अगदी छान असा आपला हा परफेक्ट मसाले भात तयार झाला आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा. कमेंट्स करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.